नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण आजच्या तासिकेत कालच्या तासिकेमध्ये जो उर्वरित संदर्भ राहिलेला आहे यावर आपण विचारविनिमय करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने समाजशास्त्रांचा अभ्यास विषय कोणत्या पद्धतीचा आहे यावर काही भागावर आपण काही मुद्द्यावर काल चर्चा केली आणि आज आपण प्रामुख्याने 5व्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, कोणतेही शास्त्र असो त्या शास्त्रांचा अभ्यास विषय असतो, म्हणजे त्यांच्या अभ्यास विषयांचा काही प्रमाणामध्ये आपण सर्वसाधारण असं म्हणता येईल की उद्दिष्ट असतात. त्या उद्दिष्टावर आधारित आपण त्या ठिकाणी विचारविनिमय करतो. तशाच पद्धतीचं समाजशास्त्राचा अभ्यास विषयामध्ये 5वं उद्दिष्ट आहे सामाजिक प्रक्रिया. या सामाजिक प्रक्रियेचा देखील समाजशास्त्रांचा अभ्यास विषय या ठिकाणी आहे. समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने क्रिया, आंतरक्रिया आणि प्रक्रिया या 3 भागांचा सविस्तरपूर्वक या ठिकाणी अभ्यास केला जातो. कारण मुळामध्ये समाजशास्त्रच समाजांचा अभ्यास करणारं शास्त्र या नावाने उल्लेखित आहे. याचाच भाग म्हणून आपण त्या ठिकाणी त्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. विद्यार्थी मित्र, प्रामुख्याने समाज व्यवस्था या समाजामध्ये निर्माण झालेली ही 3 समुदाय ज्यावेळेस एका ठिकाणी स्थिर असतात, जसं की मनुष्य हा अनेक मनुष्य ज्यावेळेस एकत्र येऊन त्या ठिकाणी समुदाय निर्माण होतो आणि या समुदायांचा विचार विनिमय, एकमेकाशी असणारे संबंध, एकमेकाशी असणारे सहकार्यांचे असतील, संघर्षाचे असतील, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास प्रामुख्याने समाजशास्त्राला त्या ठिकाणी करावा लागतो. हा झाला त्या ठिकाणचा पहिला मतितार्थ. कारण ज्या ठिकाणी समाजाचं अस्तित्व आहे, त्या ठिकाणी मनुष्यांचं अस्तित्व आहे. ज्या वेळेस या ठिकाणी प्रामुख्याने आपण असं विचार करता येईल, पृथ्वी तलाची निर्मिती झाली. या पृथ्वी तलावर ज्यावेळेस मनुष्य वस्ती, जो की बुद्धिमान प्राणी म्हणून आपण त्या ठिकाणी उपयोगात आणलो, यामध्ये एकमेकामध्ये प्रक्रिया निर्माण होतात, सहकार्यांच्या असतील, संघर्षाच्या असतील, या सगळ्याच घटकांचा सांगोपांग पद्धतीनं अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने समाजशास्त्र हे शास्त्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. हा त्या ठिकाणचा एक मतितार्थच आहे. याचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये करावा लागतो, करणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. याचा दृष्टिकोनातून दुसरा आहे सामाजिक बदल. काळानुरूप समाज व्यवस्थेत, तो कोणताही समाज असो, परिवर्तनशीलता हा गट त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. कोणालाही नाविन्याकडे जाण्याची प्रवृत्ती आहे. तो कोणताही मनुष्य असो, आदिवासी असेल, ग्रामीण भागामध्ये राहणारा असेल आणि नागरी समुदायामध्ये असेल. काही ठिकाणी निश्चितच शीघ्र पद्धतीने, म्हणजे अति जलद पद्धतीने सामाजिक बदल हा काळानुरूप होत असतोय. काही ठिकाणी ते मंद स्वरूपाचे असू शकतील, कारण त्या ठिकाणी निरक्षरतेचं प्रमाण, साक्षरतेचं प्रमाण कमी असेल. तेवढ्या प्रमाणामध्ये तो समाज शिकलेला नसेल, पुढारलेला नसेल, सुधारलेला नसेल. याही घटकांचं कुठंतरी सांगोपांग पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. सामाजिक बदल प्रत्येकाला नाविन्याकडे जाण्याची ओढ असते. परिवर्तनशीलता नाही असा कोणताच घटक प्रामुख्याने या पृथ्वी तलावर नाही. प्रत्येकाला नाविन्य स्वीकारण्याची पद्धती आहे. जसे की आपण पाहतोय, आपण भारतामध्ये ज्यावेळेस राहतो त्यावेळेस पाश्चिमात्य संस्कृतीचं अंगीकार, स्वीकार करण्याचा आपण प्रयत्न करतो, निश्चितच आहे. पण तेच पाश्चिमात्य राष्ट्र प्रामुख्याने भारतीय संस्कृतीचा स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे. त्या ठिकाणची राहणीमान, त्या ठिकाणची असणारी केशभूषा, त्या ठिकाणची असणारी वेशभूषा,
त्या ठिकाणचे बोलण्याचे संस्कार, त्या ठिकाणची असणारी संस्कृती, त्या ठिकाणची असणारी नियमाने, त्या ठिकाणची असणारी प्रमाणके, त्या ठिकाणची असणाऱ्या रूढी परंपरा हे प्रामुख्याने कमी करून नवीन रूढी परंपरा, नियमने, प्रमाणके, नाविन्यपूर्ण संस्कृती स्वीकारण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. माझ्यापेक्षा इतरांचं राहणीमान किती वेगळ्या पद्धतीचं आहे, आपण त्याच पद्धतींचं राहिलं तर कशा पद्धतींचा आपल्यामध्ये बदल होईल, याही दृष्टिकोनातून समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने समाजशास्त्र विषयात त्याचा अभ्यास विषयांचा एक अंगभूत घटक म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि ते ओळखणं क्रमप्राप्त आहे. याचाही अभ्यास या सामाजिक शास्त्रांच्या समाजशास्त्र या शाखेमध्ये होतो आणि त्यावर सविस्तरपूर्वक विचार विनिमय होऊन प्रामुख्याने समाजशास्त्रामध्ये या घटकांचा स्वीकार प्रत्येकजण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणूनच एक सामाजिक शास्त्रांची शाखा पाहता हे समाजशास्त्र इतर सामाजिक शास्त्रापेक्षा निश्चितच वेगळ्या स्वरूपांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. कारण समाजासाठी यांची मुळामध्ये निर्मिती झाली असल्या कारणामुळं समाजामध्ये जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, काही चांगुलपणा असेल, या सगळ्यांचा बदलांचा अभ्यास करण्याचं सामर्थ्य फक्त हे या सामाजिक शास्त्रांच्या समाजशास्त्रामध्ये आहे. आणि प्रत्येक कालखंडामध्ये त्या त्या घटकावर त्या त्या ठिकाणच्या समाजशास्त्रीय विचारवंतांनी अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासांती आपल्याला बदलामधील चांगुलपणा, चांगले परिणाम आपल्याला किती प्रमाणामध्ये स्वीकारता येईल आणि त्या स्वीकारल्यानंतर आपल्या समाजाची उन्नती कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून निश्चितच त्या ठिकाणी विचार होतो आणि विचार होणं आवश्यक आहे. काळानुरूप बदल होत असतात, काळानुरूप परिवर्तन होत असते. प्रत्येक त्या ठिकाणी बदलांचा आपण स्वीकार करतोय, बदलांचा अंगीकार करतोय, याही घटकांचा कुठेतरी आपण अभ्यास करणं समाजशास्त्रामध्ये समाजशास्त्रीय विचारवंतांच्या मतानुसार आवश्यक आहे. ते भारतीय विचारवंत असतील, ते पाश्चिमात्य विचारवंत असतील, वेगवेगळ्या देशांचे विचारवंत असतील, जे की समाज सुधारकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण कोणत्या पद्धतींचा बदल स्वीकारला पाहिजे, कोणत्या पद्धतीचा बदल आपण स्वीकारला नाही पाहिजे, याही घटकांचा अभ्यास प्रामुख्याने या विषयामध्ये, या समाजशास्त्रामध्ये होतो आहे आणि ते आपण आजपर्यंत पाहत आलो. या दृष्टिकोनातून त्यांच्यावर दुसरा या ठिकाणी सामाजिक प्रामुख्याने अभ्यास विषय लक्षात येईल, तो आहे सामाजिक नियंत्रण. समाज व्यवस्था कुठलीही असो, सामाजिक नियंत्रणाचे बंधन त्या ठिकाणी असतातच. मागच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये आपण पाहत असताना धर्मगुरूंच्या मार्फत अन्वयावर सामाजिक नियंत्रण प्रस्थापित करण्याची प्रवृत्ती होती. ती काही प्रमाणामध्ये आजही आहे. ती काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी आज शिथिल पद्धतीने बंद झालेली आहे आणि यावरही प्रामुख्याने विचार विनिमय करणं आवश्यक आहे. आज स्वातंत्र्य भारतामध्ये 1947च्या नंतर या तिन्ही समुदायामध्ये असणाऱ्या वस्तीमध्ये निश्चितच सामाजिक नियंत्रणाची साधनामध्ये बदल झालेला आहे. ज्या ठिकाणी प्रामुख्याने ग्रामीण समुदायांना, आदिवासी समुदायामध्ये शिक्षणाचे प्रमाण निश्चितच कमी आहे, त्या ठिकाणी पारंपरिक सामाजिक नियंत्रणाच्या साधनांचा प्रभाव या ठिकाणी आपल्याला जाणवतोय. पण ज्या ठिकाणी शहरी समुदाय आहे त्या ठिकाणी आधुनिक सामाजिक नियंत्रणाच्या प्रभावांचा प्रभाव जाणवतो आहे. यामध्ये आधुनिकतेमध्ये कोणती साधने आहेत याही विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये कायदा असेल, न्यायव्यवस्था असेल आणि पोलीस व्यवस्था असेल, हे समाजावर नियंत्रण प्रस्थापित करणारे प्रामुख्याने आधुनिक समाज व्यवस्थेची साधने आहेत. आणि अशाच पद्धतीचे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर रूढी परंपरा, धर्मगुरूंच्या मार्फत ठरवून दिलेली तत्वज्ञान, नियम
ह्या घालून दिलेल्या सगळ्यांचा गोष्टींचं सांगोपांग पद्धतीने त्या ठिकाणी विचार होतो आहे आणि ते होणं सर्वांसाठी क्रमप्राप्त आहे. याचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो. त्याच्यानंतरचा घटक दिलेला आहे सामाजिक समस्या. ज्या ठिकाणी समाज व्यवस्था आली त्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्याच. ज्या ठिकाणी मनुष्याचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी सामाजिक प्रश्न निर्माण होतातच. या सामाजिक प्रश्नावर, त्या सामाजिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठीच प्रामुख्याने समाजशास्त्र मुळामध्ये निर्मिती झालेला आहे. ज्यावेळेस मनुष्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी, मनुष्याला ज्यावेळेस आवश्यक असणाऱ्या या ठिकाणी काही गोष्टींची आवश्यकता वाटली त्यावेळेस समाज सुधारकांच्या मार्फत प्रामुख्याने याही गोष्टींचा विचार त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते होणं त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे. म्हणून प्रामुख्याने याही गोष्टीवर आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत. या समस्येवर देखील उपाययोजना करण्याचं सामर्थ्य सामाजिक शास्त्रांच्या या समाजशास्त्रामध्ये आहे. म्हणूनच प्रामुख्याने समाजशास्त्र या शाखेला सामाजिक शास्त्रामध्ये एक अनन्यसाधारण असं महत्त्व समाज व्यवस्थेमध्ये दिलं गेलेलं आहे. म्हणूनच याचाही अभ्यास प्रामुख्याने या ठिकाणी होतो आहे. या दृष्टिकोनातून दुसरं आहे सामाजिक नियोजन. नियोजनाला देखील समाजशास्त्रामध्ये निश्चितच महत्त्व दिले गेलेलं आहे. जसं आपण एखादी इमारत बांधतोय त्या इमारतीच्या दृष्टिकोनातून इमारत कशा पद्धतीची असायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी नकाशा तयार करतो, नियोजन करतो. ही इमारत बांधण्यासाठी किती कालावधी लागेल, किती मनुष्यबळ लागेल, किती अर्थ लागेल, किती पैसा लागेल, यावर प्रामुख्याने आपण नियोजन करतो. हा झाला आपला त्या ठिकाणचा इमारतीच्या संदर्भामध्ये असणारा प्रश्न. पण तशाच पद्धतीने आपण जीवन जगत असताना प्रामुख्याने समाज व्यवस्थेमध्ये कशा पद्धतींचं नियोजन असणं आवश्यक आहे या दृष्टिकोनातून समाजशास्त्रांच्या या शाखेमध्ये प्रामुख्याने सामाजिक नियोजन कोणत्या वेळी कोणत्या पद्धतींची कार्य केली पाहिजेत या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपण नियोजन करतोय. आणि नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. हाही एक घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. याचाही विचार आपल्याला करावा लागेल, याचाही आपण स्वीकार या ठिकाणी करावा लागेल, याचाही अभ्यास या ठिकाणी करावा लागेल. हा घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून हाही घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे हा दिसून येतो. त्यानंतरचं दिलेलं आहे सामाजिक स्थिरीकरण. स्थिरीकरणाला देखील समाजशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. स्थिरीकरणाचा विषय अभ्यास विषय म्हणून त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी उपयुक्त ठरतो आहे. याचाही अभ्यास सामाजिक नियोजनामध्ये, सामाजिक स्थिरीकरणामध्ये करणं आवश्यक आहे. प्रामुख्याने मुक्त स्थिरीकरण, बंदिस्त स्थिरीकरण हा घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. याचाही विचार विनिमय त्या ठिकाणी केला जातो, याचाही अभ्यास विषय त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणूनच विद्यार्थी मित्र प्रामुख्याने याही घटकाचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आजच्या तासिकेपुरता आपण इथपर्यंतच हा भाग पाहू, थांबू. राहिला उर्वरित भाग आहे तो उद्याच्याच तासिकेमध्ये पाहू.